या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पिंपळगावमध्ये आंबेडकर जयंती मिरवणुकीदरम्यान गोंधळ झाला. पोलिसांवर कार्यकर्त्यांकडून गंभीर आरोप करण्यात आला असून जमादाराच्या निलंबनाची मागणी करत ठिय्या आंदोलन केलं. यामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला आहे. कागल तालुक्यातील पिंपळगाव इथं बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शुक्रवारी रात्री 10 वाजता मिरवणुकीचा समारोप करताना 2 गाणी लावण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला. आंबेडकर जयंती समिती आणि कार्यकर्त्यांनी आरोप केला की कागल पोलीस ठाण्याचे वैभव जमादार घटनास्थळी आले आणि डीजेचं साहित्य जप्त करत त्यांनी पैशांची मागणी केली. जमादार यांना तात्काळ निलंबित करावं या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी कागल पोलीस ठाण्यासमोर शनिवारी ठिय्या आंदोलन केलं. या घटनेचा निषेध म्हणून शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून पिंपळगावमधील महिला व युवकांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी करून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं. माजी नगरसेवक प्रकाश काडेकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र त्यानंतर आंदोलक अधिक आक्रमक झाले. दुपारी आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या समोर चूल मांडून तिथंच भात शिजवण्याचा प्रयत्न केला. या कृतीमुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.